भारत माता की जय। इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद, मोदी मुर्दाबाद, मोदी मुर्दाबाद। मित्रहो, मागील 1 महिन्यापासून दिल्ली येथील जंतर मंतर येथे अमेरिकेतून आलेल्या एका फुलेशाही आंबेडकरी विचारसरणीच्या मुलाने या भारतात क्रांतीचं बीज पेरून या मोदी गव्हर्नमेंटच्या विरोधामध्ये आपला आवाज बुलंद केला। विषय होता फक्त कॉकरोच या शब्दाचा। या भारतातली गव्हर्नमेंट तुमच्या आम्हाला कॉकरोच म्हणून समजते, म्हणजे त्यांची जे स्तर आहे बोलण्याचा स्तर तो कुठल्या स्तरावरचा आहे आपण समजून घेतलं पाहिजे। आणि त्या शब्दाला पकडून या युवकाने या महाराष्ट्रातून संपूर्ण भारतात क्रांती घडवून आणली। आणि विषय होता नीट पेपरचा। आपल्या भारतातील जो आधारस्तंभ आहे तो युवा आहे। या युवांच्या परीक्षाकडे इथलं सरकार संवेदनशीलपणे वागत नाही, त्यांच्यावर अत्याचार करत आहे आणि मोठमोठ्या पेपरफुटी करत आहे। मला एक म्हणायचं आहे की हे आंदोलन मागील 20 दिवसापासून जंतर मंतरचं सुरू होतं, तर हे आंदोलन संवादाने सुद्धा सुटल्या गेलं असतं। पण इथल्या मूळ BJP आणि RSSच्या लोकांना वाटत नाही का इथं भारतात शांतता आणि समता नांदावी। त्यांनी या आंदोलनाला हिंसक वळण लावलं। शांततेनं संसदेकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला, त्या मुलांना लक्ष रवान केलं। मला एक प्रश्न करायचा आहे मोदी गव्हर्नमेंटला की जे आंदोलन शांतता पद्धतीनं होत होतं त्या आंदोलनाला गालबोट लावण्याचं काम केलं कुणी? आत्ताच आमच्या एका मित्रांना प्रश्न केला की या महाराष्ट्राचे महसूल मंत्री बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे की त्या ठिकाणी हे ट्रक आले कुठून, गोटे भरले ट्रक आले कुठून? अरे बाबा, वरपासून खालपासून सत्ता तुमची, सर्व डिपार्टमेंट तुमचं। मागच्या 20 दिवसापासून तुम्ही या आंदोलनाला प्रोटेक्शन तुम्ही करत आहे आणि तुम्ही आम्हाला प्रश्न करताय, म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा म्हणून बोंबा। या लोकांना तुम्ही लाठीकाठीचा जवाब लाठीकाठीनं दिला पाहिजे। मान्यवर कांचन साहेब म्हणत होते आम्हाला कि हमें इस देश की सत्ता हत्याना है तो हमें बैलेट के साथ बुलेट की तैयारी भी करनी चाहिए। आणि हेच सरकार हेच करून राहिलं आमच्यासोबत की आमच्या युवकांना डोकी भडकवण्याचं काम करत आहे। आर्टिफिशियलच्या माध्यमातून मोठमोठे व्हिडिओ फेसबुकवर व्हॉट्सअपवर अपलोड करून आपल्याला डोके भडकवण्याचं काम करत आहे। पण आपल्याला बुद्धाच्या मार्गाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या मार्गाने आपल्याला चालायचं आहे आणि आपण संविधानिक मार्गाने जाऊन आपण हे आंदोलन शांत चित्तानं केलं पाहिजे। आपली मागणी फक्त एका धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेऊन चालणार नाही। मोदीचा धर्मेंद्र प्रधान आपला हा विषय नाही। इथली जी व्यवस्था आहे ही व्यवस्था जी नासवाचं काम केलेलं आहे, ती व्यवस्था बदलवायची असेल तर आपल्यापाशी एकच पर्याय आहे, ती म्हणजे लोकशाही। या लोकशाहीचा आपण कणा आहो, आपण या लोकशाहीला जपलं पाहिजे। आपल्यातले हेरगेर सुद्धा आपण ओळखले पाहिजे। आपल्यामध्ये असलेलं जे हेरगेर आहे ना, या